सर्व सन्मान्य सदस्य भगिनी, राज्यांतील माजी खासदार, राज्य पातळीवरील पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, नॅशनल डेलिगेट्स आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, दादांच्या अनुपस्थितीमध्ये आज राष्ट्रीय अधिवेशन पार पाडण्याची नियतीने दुर्दैवी वेळ आपल्या सर्वांच्यावरती या ठिकाणी आणलेली आहे. 21व्या शतकातला केवळ राज्यांतील नव्हेच तर देशांतील वलयांकित नेतृत्व म्हणून दादांच्याकडे राज्यांनी पाहिलं आणि देशांनी सुद्धा पाहिलं. गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनातील 35 वर्ष दादांच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. त्याच्यामुळे बारामतीच्या परिसरामध्ये सहकार चळवळीमधलं नेतृत्व असेल, 91च्या आसपास देशाच्या संसदेमधलं त्यांचं नेतृत्व असेल, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा फलोत्पादन खात्याचं राज्यमंत्री म्हणून असेल, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून असेल, किंवा 99 सालामध्ये केवळ कृष्णा खोरे आणि कोकण या 2 महामंडळाच्या पुरता सीमित मंत्रिमंडळातील त्यांचं स्थान असेल. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीमध्ये दादांचं योगदान प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेल्या भावनांचा योग्य पद्धतीने विचार करत त्यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचंड प्रमाणावरती विस्तारला. 99 सालामध्ये 54-56 वरतीच आपण 57 वरती मर्यादित राहिलो होतो. पण प्रफुल्लभाई, एका गोष्टीचा अभिमान आहे, भुजबळ साहेब, आपण या साऱ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आपण सर्वजण त्याच्यामध्ये परिश्रमपूर्वक होतो. 2004 सालामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणजे 73 जागांच्या वरती विधानसभेमध्ये निर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला. त्याच्या सर्वाधिक योगदान स्वर्गीय दादांचं होतं. त्याचा नम्रपणाने उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो आहे. राजकारणामध्ये वाटचाल होत असतानाच अनेक गोष्टी घडत असतात. 2009 सालामध्ये सुद्धा ज्यावेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याच्या पूर्वी माझ्या मेघदूत बंगल्यावरती आमदारांची बैठक झाली. दादांना उपमुख्यमंत्री करावं अशा पैसा निर्णय त्यावेळेला काही आमदारांच्या भावना व्यक्त झाल्या. होऊ शकलं नसेल कदाचित. 2004मध्ये जर काय सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष त्याचा मुख्यमंत्री म्हणून निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला असता तर परवा देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राने सर्वोत्तम मुख्यमंत्री दादांच्या रूपाने अनुभवलेला असता. याच्यापासून दुर्दैवाने तुम्ही आणि महाराष्ट्रातली 13 कोटी जनता त्या ठिकाणी मुकलेली आहे. हे निर्वादपणाने आज एक ठिकाणी व्यथित अंतःकरणाने भावना व्यक्त करत असताना काही वेगळं काय वाटण्याचं काही कारण असू शकत नाही. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की अनेक घडामोडी होत गेल्या. एखादं नेतृत्व ज्यावेळेला ताकदवान होतं, शक्तिमान होतं, त्यांचा धाक दरारा नव्हेच तर जनमानसामध्ये त्यांची पकड चांद्यापासून बांद्यापर्यंत निर्माण होते. स्वाभाविकपणाने टीका टिप्पणीला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती धार त्या कालावधीमध्ये येत गेली. प्रचंड प्रमाणावर मनस्ताप दादांना त्या कालावधीमध्ये झाला. वहिनी, तुमचे एक सहकारी म्हणून, दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतो आहे की 12 पासून ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत म्हणून त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी सांगायचं आहे. मला आठवतो दिवस 25